Hello students, I am Dr. A.B. Patil. In this video lecture, we are going to discuss about the asexual reproduction in multicellular organism. In previous lecture, we already discussed about the asexual reproduction in unicellular organism. That is amoeba, paramecium. Then also we discuss about the asexual reproduction in yeast. In this video lecture, we are going to discuss about the asexual reproduction in multicellular organism. How the asexual reproduction is take place in this multicellular organism. There are different methods by which the asexual reproduction is take place in this multicellular organism, and these are nothing but the fragmentation, budding, regeneration, vegetative propagation and spore formation. So first we discuss about the fragmentation. For example, Spirogyra and Psychon. Number of algae मध्ये आपण बघू शकतो, that is the single filament which is broken down into number of fragments, and each fragment which is developed into new filament of that alga. म्हणजे आपण जर बघितलं, whenever there is a favorable condition, means whenever there is a availability of the plenty of water, means all favorable conditions are available, at that time the single filament of alga which is broken down into small fragments, and each fragment which again undergo division and redivision to form the new filament and live independently. म्हणजे जर आपण बघितलं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे त्याच्यामधला पहिला टाइप आपण बघणार आहोत फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर मोस्टली आपल्याला हे फ्रॅगमेंटेशन कुणामध्ये पाहायला मिळतं, तर ज्या काही अल्गी आहेत त्या अल्गीमध्ये आपल्याला हे फ्रॅगमेंटेशन पाहायला मिळतं. जिथं जो अल्गीचा एक फिलामेंट आहे त्या फिलामेंटचे छोटे छोटे फ्रॅगमेंट होईल, म्हणजे हा फिलामेंट कट होणार आणि त्याचे छोटे छोटे तुकडे होतील आणि यातला प्रत्येक फ्रॅगमेंट हा काय करणार आहे, नवीन फिलामेंट फॉर्म करेल. And in this way the asexual reproduction is take place by the fragmentation method in algae. For example, आपण बघू शकतो स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही एक ग्रीन अल्गी आहे की ज्या अल्गी मध्ये आपण बघू शकतो दिस इज द फिलामेंट ऑफ स्पायरोगायरा. आता या स्पायरोगायराच्या फिलामेंट मध्ये बघू शकता तुम्ही सेल वॉल प्रेझेंट आहे, त्यानंतर इथं प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे. त्याचबरोबर स्पायरोगायराच्या प्रत्येक सेल मध्ये आपल्याला स्पायरल शेप, रिबन शेप असं आपल्याला तिथं क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतं आणि म्हणूनच या अल्गीला आपण स्पायरोगायरा म्हणतो. आणि हा जो काही सिंगल फिलामेंट आहे त्याचे छोटे छोटे फ्रॅगमेंट होतील आणि प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन फिलामेंट ऑफ स्पायरोगायरा इज डेव्हलप. अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ अल्गी मध्ये बघू शकतो की त्यांचे जे काही फिलामेंट्स आहेत त्या फिलामेंट्स पासून छोटे छोटे फ्रॅगमेंट्स फॉर्म होतील आणि प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन फिलामेंट ऑफ अल्गी फॉर्म होऊ शकतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो, दॅट इज द सायकॉन. दुसरं एक्झाम्पल आपल्याला कुठलं बघायचं आहे, सायकॉन. स्पॉन्जेसचं एक्झाम्पल आहे. स्पॉन्जेस these are included in the phylum Porifera. हा कशामध्ये इन्क्लूड होणार आहे, फायलम पोरीफेरा मध्ये इन्क्लूड होईल. आता फायलम पोरीफेरा यामध्ये इन्क्लूड होणारे जे अॅनिमल्स आहेत त्या अॅनिमलच्या बॉडीवरती पूर्णपणे काय आहे, छोटे छोटे पोर्स प्रेझेंट आहेत आणि म्हणून याला आपण कशामध्ये इन्क्लूड केलेला आहे, फायलम पोरीफेरा मध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आपण बघतो इथं, दॅट इज सायकॉन. तर सायकॉन मध्ये आपल्याला काय दिसेल, तर इन दिस सायकॉन द बॉडी ऑफ सायकॉन विच इज फॉर्म फ्रॉम द ऍग्रिगेशन ऑफ सेल, म्हणजे सेल्स फक्त ऍग्रिगेट होऊन त्याची बॉडी फॉर्म झाली. ऍक्सिडेंटली इफ दिस सायकॉन बॉडी पार्ट इज कट, म्हणजे ऍक्सिडेंटली समजा या अॅनिमलचा एक पार्ट काय झाला, कट झाला, म्हणजे समजा इथून काय झालेला आहे, हा सायकॉन असा कट झाला, तर हा जो काही कट झालेला पोर्शन असणार आहे म्हणजे हा एक फ्रॅगमेंट आहे आणि तो फ्रॅगमेंट काय करेल, विच अंडरगो डिव्हिजन अँड रिडिव्हिजन टू फॉर्म द न्यू सायकॉन. नवीन सायकॉन अॅनिमल तिथं फॉर्म होऊ शकतो.
सो सायकॉन इज अदर एक्झाम्पल ऑफ द फ्रॅगमेंटेशन. म्हणजे फ्रॅगमेंटेशन मध्ये आपण बघितलंय की काही अॅनिमल्स मध्ये किंवा काही अल्गीमध्ये आपण बघू शकतो की त्या अॅनिमलचा जर एखादा बॉडी मधला पार्ट जर कट झाला तर तो काय होऊ शकणार आहे, नवीन तिथं त्या पार्ट पासून, त्या फ्रॅगमेंट पासून न्यू पूर्ण तो ऑर्गॅनिझम फॉर्म होऊ शकतो, न्यू ऑर्गॅनिझम विच इज डेव्हलप फ्रॉम दिस फ्रॅगमेंट. देन द नेक्स्ट मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची, विच इज नथिंग बट द रिजनरेशन. तर रिजनरेशन मध्ये आपण एक एक्झाम्पल बघू शकतो. नॉर्मली आपण बघतो की वॉल लिझार्ड जे असणार आहे, वॉल लिझार्ड म्हणजे पाल जे असते त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा काही कंडिशन मध्ये ही जी वॉल लिझार्ड आहे ती काय करेल, वॉल लिझार्ड कट इट्स टेल रिजन, म्हणजे तिची टेल जी असणार आहे ती कट होते. अँड आफ्टर सम डेज देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टेल. नवीन टेल तिथे डेव्हलप होणार आहे कारण तिच्या टेल मध्ये हाय रिजनरेशनची कपॅसिटी आहे. म्हणजेच त्या सेल्स मध्ये कपॅसिटी आहे टू डेव्हलप द न्यू पार्ट. तो पार्ट नवीन डेव्हलप होण्याची कपॅसिटी. म्हणजे फक्त या वॉल लिझार्डच्या टेल मध्येच हाय रिजनरेशन कपॅसिटी. पण आपण असे काही अॅनिमल्स बघणार आहोत की त्या अॅनिमलचा कोणत्याही बॉडी मधला पार्ट जर कट झाला तर तो काय होऊ शकतो, टोटल रिमेनिंग पोर्शन ऑफ दॅट अॅनिमल विच इज डेव्हलप फ्रॉम दॅट पार्ट. म्हणजे जो पार्ट कट झालाय त्या पार्ट पासून राहिलेला बॉडीचा पूर्णपणे पार्ट डेव्हलप होऊ शकतो. मीन्स दीज अॅनिमल्स विच हॅव्हिंग द हाय रिजनरेशन कपॅसिटी. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो प्लॅनारिया. या प्लॅनारियामध्ये आपल्याला रिजनरेशन मेथडनी रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. मीन्स असेक्शुअल रिप्रोडक्शन इज टेक प्लेस बाय द रिजनरेशन मेथड. तर प्लॅनारियामध्ये आपण बघितलं तर या प्लॅनारियामध्ये त्याच्या बॉडीमध्ये जर समजा त्याची बॉडी या पद्धतीने इथून कट झाली, अशा त्याच्या बॉडीचे 3 पार्ट झाले. दिस इज द अँटेरियर रिजन ऑफ दिस प्लॅनारिया. This is the posterior region of this planaria and this one is the middle portion of the planaria. Then each region or each cut portion which having the ability to develop the whole body of the planaria. म्हणजे हा जो काही anterior region आहे, जो anterior region आहे किंवा जो आपण बघतो हेडकटचा region जो आहे प्लॅनारियाचा, त्या पोर्शन पासून टोटली जो काही बॉडीचा मिडल पोर्शन, पोस्टेरियर रिजन, हा टोटल पोर्शन या प्लॅनारियाचा काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. कारण का, प्लॅनारियाच्या पूर्ण बॉडी रिजन मध्ये हाय रिजनरेशन कपॅसिटी. सो this anterior portion or the head portion of this planaria which develop the whole body of the planaria. त्याचबरोबर जर आपण बघितलं, हा पोस्टेरियर रिजन होता, त्या पोस्टेरियर रिजन पासून हा पूर्ण अँटेरियर आणि मिडल पोर्शन जो प्लॅनारियाचा असणार आहे तो डेव्हलप होईल. आणि दिस वे दिस 2 प्लॅनारिया फॉर्म झाले. त्याचबरोबर हा मिडल पोर्शन जो होता, तो मिडल पोर्शन जो कट झालेला होता, सेपरेट झाला होता, त्याच्यापासून हेड रिजन अँड पोस्टेरियर रिजन सुद्धा काय होणार आहे, डेव्हलप होणार. In this way, this planaria, this animal shows the high regeneration capacity, and in this animal the asexual reproduction is take place by the regeneration. Regeneration नी काय होणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ॲनिमल डेव्हलप होऊ शकतो. रिजनरेशन मेथडनी त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. देन द नेक्स्ट आपण एक्झाम्पल, नेक्स्ट जो काही टाइप आपण बघू शकतो, दॅट इज द नेक्स्ट टाइप ऑफ द असेक्शुअल मेथड ऑफ द रिप्रोडक्शन विच इज नथिंग बट द बडिंग मेथड. अँड दिस बडिंग मेथड विच इज ऑब्झर्व्ड इन द हायड्रा. जर आपण बघितलं, हायड्रा हा जो काही अॅनिमल आहे, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, विच शोज द असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय द बडिंग मेथड. Whenever you observe the structure of hydra, जर आपण हायड्राचं स्ट्रक्चर बघितलं तर या पद्धतीने आपल्याला हायड्राचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. जो हायड्रा आहे त्याच्यामध्ये असे टेंटॅकल्स प्रेझेंट असतील. या ठिकाणी हे माउथ प्रेझेंट असणार आहे आणि इथं हे टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत.
whenever there is a favorable condition, जेव्हा favorable condition available असेल, in that favorable condition, on this body of hydra there is a development of the small bird like structure. म्हणजे ह्या ॲनिमलच्या बॉडीवरती अशी ही काय होणार आहे, स्मॉल बर्ड डेव्हलप होईल. आता सगळ्यात सुरुवातीला जर आपण बघितलं तर छोटस असं प्रोट्रुबरन्स डेव्हलप होईल. हळूहळू हे काय होणार आहे, याची ग्रोथ होईल अँड देन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दिस स्मॉल बर्ड. ही छोटी बर्ड डेव्हलप होईल. देन देर इज ए डेव्हलपमेंट. हळूहळू ही बर्ड काय होणार आहे, वेल डेव्हलप होत जाते. त्याच्यामध्ये जशी ह्या हायड्रामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल, सेम बॉडी कॅव्हिटी विच इज डेव्हलप इन दिस बर्ड ऑफ हायड्रा, as well as there is a development of tentacles. Tentacle develop होणार आहेत. Dermal layer of this hydra which is also developed. In this way, this bird which is matured one and which is developed on this hydra, या हायड्राच्या बॉडीवरती जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा स्मॉल बर्ड डेव्हलप होईल and then this bird is mature. There is a development of the body cavity, dermal layer, also there is a development of tentacles. In this way the small hydra which is developed on this parent hydra, and when it mature it detach from the parent hydra. जेव्हा ही बर्ड मॅच्युअर होते then it detach from the parent hydra. parent hydra पासून ती काय होईल, डिटॅच होणार आहे. अँड डिटॅच झाल्यानंतर दिस हायड्रा, हा जो डिटॅच झालेला हायड्रा जो असणार आहे, विच लाईव्ह इंडिपेंडंटली, तो इंडिपेंडंटली काय होईल, लाईव्ह होईल, इंडिपेंडंटली सर्वाइव्ह होणार आहे. सो in this way, in hydra we observed that the asexual reproduction is take place by the budding method, and this budding method which is occurred whenever there is a favorable condition. Then the next method of the asexual reproduction, which is nothing but the vegetative propagation. आपण जर next method बघितली, this is nothing but the vegetative propagation, and this vegetative propagation, this asexual reproduction which is observed in the plants मध्ये आपल्याला हे asexual reproduction पाहायला मिळतं. आता asexual reproduction by vegetative propagation is observed in the plants and it is take place with the help of व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स ऑफ द प्लांट बॉडी. म्हणजे प्लांट बॉडीचे जे व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स आहेत, म्हणजे रूट आहे, स्टेम आहे, लीफ आहे, विथ द हेल्प ऑफ दिस रूट, स्टेम अँड लीफ द व्हिजिटेटिव्ह प्रोपागेशन इज टेक प्लेस. मीन्स फ्रॉम दिस व्हिजिटेटिव्ह ऑर्गन द होल प्लांट बॉडी इज डेव्हलप. म्हणजे ह्या व्हिजिटेटिव्ह ऑर्गन पासून पूर्णपणे नवीन प्लांट बॉडी काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. जर आपण इथं बघितलं तर व्हिजिटेटिव्ह प्रोपागेशन मध्ये आपण बघू शकतो रूट, स्टेम आणि लीफ हे व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स आहेत. याच्यापासून काय होणार आहे, नवीन प्लांट बॉडी डेव्हलप होते. आता प्लांट्स मध्येच आपल्याला फक्त काय व्हिजिटेटिव्ह प्रोपागेशन पाहायला मिळतं, बिकॉज द ऑल प्लांट सेल्स दे आर टोटिपोटंट वन. प्लांटच्या सेल्स कशा आहेत, टोटिपोटंट आहेत. मीन्स each cell of the plant body which having the ability to develop into the new plant body. म्हणजे प्लांट बॉडीची कोणतीही सेल ही नवीन काय करू शकते, होल प्लांट बॉडी डेव्हलप करू शकते. आणि हे जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे प्लांट सेलची, याचाच उपयोग करून आपण टिश्यू कल्चर टेक्निक मध्ये प्लांट सेल पासून, एका प्लांट सेल पासून नवीन प्लांट बॉडी डेव्हलप करू शकतो. तसं इथं आपण जर बघितलं तर व्हिजिटेटिव्ह प्रोपागेशन which is take place with the help of the root, stem and leaves, means these vegetative organs of the plant body having the ability to develop the whole plant body. For example, जर आपण बघितलं रूट, आता रूट मध्ये आपण बघू शकतो फॉर एक्झाम्पल स्वीट पोटॅटो आहे किंवा कॅरोट आहे, रेडिश आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं ऑन दिस रूट, आता स्वीट पोटॅटो मध्ये आपण बघू शकतो, त्याला मराठीमध्ये आपण रताळ म्हणतो, की या स्वीट पोटॅटो वरती जे काही स्वीट पोटॅटो आहे, ट्युबरस रूट आहे, त्या रूट वरती स्मॉल, दॅट इज द ऑन दिस ट्युबरस रूट देर इज अ प्रेझेन्स ऑफ ऍडव्हान्टेशियस बर्ड. या
हे जे काही ट्युबरस रूट आहे या ट्युबरस रूट वरती स्वीट पोटॅटोच्या ट्युबरस रूट वरती असे ऍडव्हान्टेशियस बर्ड प्रेझेंट असणार आहे. व्हेनेवर देर इज अ फेवरेबल कंडिशन फ्रॉम दिस ऍडव्हान्टेशियस बर्ड, या ऍडव्हान्टेशियस बर्ड पासून छोटे छोटे प्लांटलेट डेव्हलप होतील. काय डेव्हलप होणार? फ्रॉम दिस ऍडव्हान्टेशियस बर्ड देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल प्लांटलेट. म्हणजे ह्या ज्या बर्ड्स आहेत त्या बर्ड पासून एरियल शूट आणि बेसल रिजन पासून ऍडव्हान्टेशियस रूट्स डेव्हलप होते. इन दिस वे फ्रॉम these roots the new plantlets are developed and they play very important role in the vegetative propagation. Means in this way in sweet potato, carrot, radish we observed that asexual reproduction is take place with the help of root. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघता येईल विच इज नथिंग बट द पोटॅटो स्टेम ट्यूबर. आपण स्टेम ट्यूबर मध्ये बघू शकतो स्टेम ट्यूबर दॅट इज द व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्टेम ट्यूबर विच इज ऑब्झर्व्ड इन द पोटॅटो दॅट इज सोलॅनम ट्युब्रोसोम. त्याचं सायंटिफिक नेम काय? सोलॅनम ट्युब्रोसोम. इन सोलॅनम ट्युब्रोसोम जे काही पोटॅटो प्लांट्स आहेत त्या प्लांट्स मध्ये आपण बघू शकतो जे काही ऍक्झिलरी एक्स्ट्रा ऍक्झिलरी बर्ड्स जे असतात लोअर ऍक्झिलरी एक्स्ट्रा ऍक्झिलरी बर्ड जे असणार आहेत त्या बर्ड पासून ह्या ब्रांचेस डेव्हलप होतील अँड दीज ब्रांचेस विच आर पेनिट्रेट इन टू द सॉइल. सॉइल मध्ये त्या पेनिट्रेट होणार आहेत आणि सॉइल मध्ये पेनिट्रेट झाल्यानंतर ह्या ज्या काही ब्रांचेस सॉइल मध्ये पेनिट्रेट झाले द टिप portion of these branches which become thick and tuberous to form a spherical or oval structure and this is nothing but the stem tuber. त्याला आपण stem tuber म्हणणार. and on this stem tuber आता हे कशाचं मॉडिफिकेशन आहे? स्टेमचं मॉडिफिकेशन. and already we know that the stem which is differentiated into nodes and internodes. म्हणजे जर तुम्ही शुगर केनचं स्ट्रक्चर बघितलं ऊस जर तुम्ही बघितला तर त्याच्यावरती तुम्हाला असे मार्किंग दिसतात. प्रत्येक प्लांट वरती असे नोड्स अँड इंटरनोड्स असतात त्याच्या स्टेम वरती. पण आपल्याला शुगर केन मध्ये ते इझिली आपण ऑब्झर्व करू शकतो. हे जे काही मार्किंग आहेत ते काय आहेत तर हा नोड रिजन आहे नोडल रिजन आहे. दिस वन इज द नोडल रिजन आणि या दोन नोड्स मधला हा जो पोर्शन असतो त्याला आपण इंटर नोड म्हणतो. तसं या आता हे जे काही पोटॅटो आहे पोटॅटो ट्युबर्स आहेत ते स्टेम ट्युबर आहेत म्हणजे हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे आणि त्यामुळं या पोटॅटो ट्युबर वरती आपल्याला काय पाहायला मिळणार आहेत असे नोड्स आणि इंटरनोड्स पाहायला मिळतील. म्हणजे जे काही मार्किंग आपल्याला पाहायला मिळतात ते काय आहेत नोडल रिजन आहे. and at each nodal region there is a presence of auxiliary bud. या प्रत्येक नोडल रिजनच्या तिथं अशी एक ऍक्झिलरी बर्ड प्रेझेंट असते. कारण का प्रत्येक नोडल रिजनच्या तिथं अशी स्केली लिप प्रेझेंट असणार आहे अँड दिस स्केली लिप in the axile of this scaly leaf there is a presence of auxiliary bud. तिथं auxiliary bud present. and whenever there is a favorable condition in that favorable condition म्हणजेच आपण बघतो बटाट्याला काय होतात कोंब येतात किंवा तिथे असे छोटे छोटे शूट लाईक स्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप झालेलं पाहायला मिळतं. पण या पोटॅटो ट्युबर वरती कुठेही तुम्हाला रूट डेव्हलप झालेले दिसणार नाहीत. So in this way these potato tuber which also play very important role in the vegetative propagation means asexual reproduction is take place with the help of stem in the पोटॅटो सोलॅनम ट्युब्रोसोम मध्ये आपण बघू शकतो की हा जो काही पोटॅटो ट्युबर आहे या पोटॅटो ट्युबर वरती असे नोड्स आणि इंटरनोड्स आहेत. प्रत्येक नोडल रिजनला स्केली लीफ आहे. स्केली लीफच्या एक्झाइल रिजन मध्ये ऍक्झिलरी बर्ड प्रेझेंट आहे. whenever there is a favorable condition from this auxiliary bud the aerial shoot is developed in this way. आणि या पूर्ण स्ट्रक्चरला म्हणजे हे स्केली लीफ नोडल रिजनला प्रेझेंट असलेलं स्केली लिप आणि स्केली लिपच्या एक्झाइल रिजन मध्ये प्रेझेंट असलेली ही ऍक्झिलरी बर्ड या सगळ्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो आय ऑफ पोटॅटो ट्युबर. अँड फ्रॉम दिस आय ऑफ पोटॅटो ट्युबर देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द न्यू प्लांटलेट. नवीन प्लांटलेट डेव्हलप होऊ शकतं. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन दॅट इज द
लीफ मध्ये आपल्याला बघता येईल नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन विच इज ऑब्झर्व्ड इन द लीफ. व्हेनेवर यू ऑब्झर्व द ब्रायोफायलम, की ज्याला मराठीमध्ये आपण पानफुटी म्हणतो. आता जर आपण ब्रायोफायलमचं लीफ बघितलं तर ब्रायोफायलमचं जे लीफ असणार आहे त्या लीफची मार्जिन ही कशी असेल, वेवी मार्जिन असते, नॉच्ड मार्जिन असते. आणि या प्रत्येक नॉच मध्ये इथं काय असतात, बर्ड प्रेझेंट असतात. त्याला फॉलियर बर्ड किंवा ऍडव्हान्टेशियस बर्ड पण आपण म्हणणार आहोत. And these birds which are present in the notch of this leaf margin, हे जे काही ब्रायोफायलमचं लीफ आहे त्या ब्रायोफायलमच्या लीफची जर मार्जिन आपण बघितली तर ती कशी आहे, वेवी नॉच मार्जिन आहे. आणि या प्रत्येक नॉच मध्ये इथं काय आहे, बर्ड प्रेझेंट आहे. अँड फ्रॉम दिस बर्ड देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द न्यू प्लांटलेट. म्हणजेच whenever this leaf of bryophyllum which come in contact with the soil surface or which is fallen on the soil surface वरती ते पडलेलं आहे किंवा soil surfaceच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर from these birds, from these foliar bird or adventitious bird, there is a development of the small plantlet. असे छोटे छोटे प्लांटलेट डेव्हलप होतील. म्हणजे शूट डेव्हलप होईल, बेसल रिजन पासून ऍडव्हान्टेशियस रूट्स डेव्हलप होणार. इन दिस वे विथ द हेल्प ऑफ लीफ there is a development of the new plantlet. Means vegetative propagation is take place with the help of leaf. For example, bryophyllum, kalanchoe, begonia या प्लांट्स मध्ये आपण बघू शकतो की जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आहे म्हणजे नवीन प्लांटलेट जे असणार आहे ते लीफ या व्हेजिटेटिव्ह ऑर्गन पासून डेव्हलप होऊ शकतात. आणि याचाच उपयोग करून बऱ्याच वेळेला आपण बघतो, काही वेळा आपण स्टेम कटिंग लावतो, काही वेळा आपण रूट कटिंग लावतो, काही वेळा आपण लीफ कटिंग पण काय करतो लावणार आहोत की ज्या लीफ कटिंग पासून, स्टेम कटिंग पासून, रूट कटिंग पासून काय होतील, नवीन प्लांटलेट आपल्याला डेव्हलप करता येतात. देन द नेक्स्ट मेथड आहे दॅट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन in multicellular organism which is take place by the spore formation. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की बऱ्याचशाच जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, इन दिस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम द असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज टेक प्लेस बाय द स्पोर फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो इन फंजाय मध्ये आपल्याला मोस्टली जे काही asexual reproduction पाहायला मिळतं. दिस asexual reproduction which is take place by the spore formation. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्सपेरिमेंट करू शकतो, दॅट इज यू कॅन टेक ए वेट पीस ऑफ द ब्रेड और भाकरी. म्हणजे भाकरी, चपाती याचा एखादा आपण काय घेतला, छोटासा तुकडा घेतला आणि तो आपण काय केलेला आहे, कीप दिस पीस ऑफ ब्रेड ऍट ए ह्युमिड प्लेस. ह्युमिड प्लेसला आपण तो काय केलेला आहे, हा पीस ऑफ ब्रेड और द पीस ऑफ भाकरी आपण ठेवून दिला. म्हणजे छोटासा आपण ब्रेडचा किंवा भाकरीचा तुकडा घेतला आणि तो ह्युमिड प्लेसला उबदार ठिकाणी ठेवून दिला. आणि 2-3 दिवसांनी जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यावरती पूर्ण काय दिसेल, देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द कॉटनी ग्रोथ. तिथं आपल्याला पूर्ण कॉटनी ग्रोथ पाहायला मिळते आणि त्या कॉटनी ग्रोथ वरती आपल्याला छोटे छोटे असे काय दिसतात, ब्लॅक कलरचे स्पॉट दिसतात. If you take some fragments from these cottony growth on a slide and observe under the compound microscope, then you observe the structure. जे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं ते या पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळेल. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळेल. इन दिस वे देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दिस मायसेलियम. हे मायसेलियम असेल आणि त्या मायसेलियम वरती या पद्धतीनं हे काय डेव्हलप होणार आहे, तर स्पोरॅन्जियम डेव्हलप होईल. त्याला कोनिडियम म्हटलं जातं आणि या कोनिडियम मध्ये असे हे नंबर ऑफ काय असणार आहेत, कोनिडिया डेव्हलप झालेले असते. फॉर एक्झाम्पल आपण म्युकर मध्ये हे बघू शकतो. म्हणजे जर ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा आपण जर काय केलेला आहे, ह्युमिड प्लेसला ठेवला 2-3 दिवस, तर
तिथं जे काही कॉटनी ग्रोथ तिथं डेव्हलप होणार आहे ती जर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आपण बघितली, स्लाइडवर घेऊन कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघितले तर आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. तर हे फंजाई आहे. फंजाईच्या सिंगल फिलामेंटला आपण काय म्हणतो, हायपा म्हणतो. असे नंबर ऑफ हायपी एकमेकांमध्ये इंटरओव्हन होतात आणि एक थॅलस लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतं. याला मायसेलियम म्हटलं जातं आणि या मायसेलियम वरती अशी एक फ्रुटिंग बॉडी डेव्हलप झालेली दिसते, एक स्पोरॅन्जियम डेव्हलप होतं. त्याला आपण कोनिडिओफोर म्हणणार. या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणायचं, कोनिडिओफोर म्हणायचं. आणि हे जे आहे ते कोनिडियम आहे, स्पोरॅन्जियम आहे. अँड इन दॅट स्पोरॅन्जियम देर इज अ प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ स्पोर्स. नंबर ऑफ स्पोर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. अँड दीज आर नथिंग बट द कोनिडिया. त्यांना आपण कोनिडिया. When these conidia are mature, the wall of this sporangium, wall of this conidium, which is rupture, which is break, and all these conidia which are dispersed in the air. Air मध्ये ते disperse होतील and with the help of wind, with the help of air, they are dispersed in the environment. And whenever there is a favorable condition, whenever they get the favorable condition from these each spore or the each this spore or the conidia which germinate to form the new hypa of the mucor. म्युकरचा नवीन हायपा फॉर्म होणार. म्हणजे हे जे काही कोनिडिया आहे ते कोनिडिया काय करेल, जर्मिनेट होणार आहे. जर्मिनेट झाल्यानंतर त्याच्यापासून या पद्धतीने काय डेव्हलप होतो, तर नवीन फिलामेंट फंजाईचा फॉर्म होईल. असे नंबर ऑफ फिलामेंट फॉर्म होतील. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ मायसेलियम अँड देन अगेन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दिस कोनिडिओफोर डेव्हलप होईल. In this way, in fungi, we observe that asexual reproduction is take place by the spore formation. Spore formation नी त्यांच्यामध्ये काय होणार आहे, तर asexual reproduction. काही अल्गी मध्ये पण आपण बघू शकतो की स्पोर फॉर्मेशन नी पण काय होतं, रिप्रोडक्शन होणार आहे. So this is all about the asexual reproduction in multicellular organism. Multicellular organism मध्ये जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे ते या मेथडनी होईल. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला डिफरंट क्वेश्चन्स विचारले जातात. ते म्हणजे काय असतील, ज्या डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स आपल्याला दिल्या जातील. त्या डायग्रॅम्स आयडेंटिफाय करून त्या डायग्रॅम मध्ये कोणत्या टाईपचं असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं ते पण आपल्याला विचारलं जाईल. किंवा क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, जसं समजा आपल्याला तिथं दिलेलं आहे बडिंग. बडिंगचं एक्झाम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बडिंग, तिथे एक्झाम्पल ईस्ट आपल्याला दिलं असेल आणि तिथं दुसरा त्याच्या खालीच आपल्याला दिलं असेल समजा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बडिंग, तर तिथे एक्झाम्पल काय येणार आहे, हायड्रा येईल. या पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा मॅच द पेअर मध्ये सुद्धा हे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे. जसं फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, सायकॉन आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं रिजनरेशन. रिजनरेशनचे एक्झाम्पल आहे प्लॅनारिया. देन नेक्स्ट आपण बडिंग मेथड बघितलं होते, त्याचे एक्झाम्पल आहे दॅट इज द हायड्रा आहे. देन व्हिजिटेटिव्ह प्रोपागेशन मध्ये प्रत्येकाचे एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज द रूट, स्टेम अँड लीफ. रूट मध्ये स्वीट पोटॅटो आपण बघू शकतो, कॅरोट आहे, रॅडिश आहे. नंतर स्टेम मध्ये पोटॅटो आहे, त्याचबरोबर लीफ मध्ये ब्रायोफायलम आहे. आणि स्पोर फॉर्मेशन मध्ये एक्झाम्पल आहे म्युकर. मग याच्याशी रिलेटेड आपल्याला फिलिंग द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, मल्टिपल चॉईस मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन विचारला जाईल. किंवा थेरी मध्ये क्वेश्चन विचारताना सुद्धा म्हणजे आपल्याला 2 मार्क्स 3 मार्क्स मध्ये क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की राईट ए नोट ऑन बडिंग इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा राईट ए नोट ऑन व्हिजिटेटिव्ह प्रोपागेशन इन द प्लांट्स. अशा टाईपचा पण क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. So this is all about the asexual reproduction in multicellular organisms. Thank you very much.